हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे उंदीर बेजी. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कडधान्ये काल रात्री भिजवून आज सकाळी ती शिजवून घेतली आहेत. शिजवलेली सर्व कडधान्य प्रत्येक शेतात जाऊन टाकायची रीत आहे. याला आमच्याकडे घुगऱ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज नेसलेली साडी आईंची आहे. ती खूप जुनी आहे, त्यामुळे त्याचं कापड एकदम ओरिजिनल आहे. अंगाबरोबर एकदम चिकटून बसले आहे. खूप मस्त वाटत आहे ती साडी. आज विरूसाठी थोडी खरेदी करण्यासाठी जात आहे. विरूला अशा वेगवेगळ्या पॅन्टा दररोज वापरण्यासाठी घेतल्या. ट्रेनमध्ये थंड पाणी पिल्यामुळे आवाजात खूप फरक जाणवत आहे. त्यासोबतच आईने त्याच्यासाठी दररोज वापरायचे फुलबाईचे 3 ड्रेस घेतले आहेत. हा ड्रेस आईंच्या बहिणीने विरूसाठी घेतला आहे. खूप छान आहे. प्युअर कॉटनमध्ये आहे. त्याला मी कधीही बाहेर जाण्यासाठी किंवा कोणत्याही चांगल्या फंक्शनसाठी वापरू शकते. ओरिजिनल कॉटनमध्ये कापड आहे. ते मुंबईला जात असल्यामुळे त्यांच्यासाठी अगदी साध्या पद्धतीचे जेवण बनवले आहे. सगळेजण थोडे इमोशनल झाले होते. गणपती बाप्पा. ज्योतीने आमच्यासाठी हा स्पेशल खाऊ दिला आहे. तिने बनवलेले सर्व पदार्थ चवीला खूप चांगले असतात. सुरुवातीला लग्न झाले तेव्हा मला काहीच मेहंदी काढता येत नव्हती. मी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघून माझ्या हातावर प्रॅक्टिस करत होते आणि आता हळूहळू चांगली मेहंदी काढण्याचा प्रयत्न करते. आता अजूनही मेहंदी काढण्याचे स्पीड अजून कमी आहे.
11:45 वाजले आहेत व माझे नाईट स्किन केअर रुटीन आवरून आता मी मेहंदी काढत आहे. दरवेळीप्रमाणे मी अगदी एक सिंपल गोल काढून त्याला डॉट देते. जेव्हा मला जास्त टाइम असेल तेव्हा मी मोठी काढते. पण आज खूप वेळ झाल्यामुळे मी आज छोटीच मेहंदी काढणार आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आहे झटपट होणारी मेहंदी व रंगल्यानंतर याचा कलरही खूप चांगला दिसून येतो. हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.